तर सगळ्यात आधी नाश्त्याचा पहिला प्रकार बघू। बाजरीचं पीठ आणि मेथी यापासून हा प्रकार आपण बनवणार आहोत। तर हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा जेवणासाठीही बनवू शकतात। तर त्यासाठी मी इथे आता 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय आणि त्यानंतर आता पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। आपण चपातीसाठी वापरतो तेच घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय। त्या हातावर अशा पद्धतीने थोडे क्रश करून आणि मग टाकायचे आहेत। 1 ते 1.5 चमचा सफेद तीळ घेतली आहे। हिवाळ्यात तीळ शरीरासाठी खूप चांगली असते। 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि इथे आता अर्धा चमचा मी जिरा घेतलंय, तेही थोडं हातावर क्रश करून टाकून घेतलंय। तुम्ही हवं तर जिरा पावडरही टाकू शकतात। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि या सर्व कोरड्या वस्तू आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या पिठात, जेणेकरून सर्व एकजीव होईल। आणि त्यानंतर इथे आता मी पाव चमचा हिंग टाकून घेतलाय। हिंगामुळे हा पदार्थ अगदी टेस्टी लागतो, छान चव येते। आणि 1 ते 1.5 वाटी आता मी इथे ताजी मेथी घेतली आहे। ती स्वच्छ निवडून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आणि थोडी कोरडी करून घेतली आहे। पाणी निथळून घ्यायचं आणि अगदी जाडसर अशी बारीक कापून घ्यायची, जास्त बारीक नाही कापायची। आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे। आणि आता हे पीठ मी दह्याचा वापर करून भिजवणार आहे। तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही पाण्याचाही वापर करू शकतात। तर इथे मी 3 ते 4 चमचे दही टाकून घेतलंय। 1 मोठा चमचा भरून साजूक तूप टाकून घ्यायलंय। तुपामुळे या पदार्थाला अगदी छान असा क्रंचीपणा येतो। दही आणि तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लागेल तसं थोडं थोडं दही टाकून अगदी व्यवस्थित असं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे। दही शक्यतो जास्त आंबट नका घेऊ, ताज्याच दह्याचा वापर करा। आणि इथे आता 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता, ती पेस्ट टाकून घेतली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लागेल तसं थोडं थोडं दही टाकून मी हे कणिक अगदी छान घट्टसर असं भिजवून घेते। तर इथे कणिक अगदी व्यवस्थित असं भिजून झालं आहे। थंडीमध्ये अगदी पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो। थोडंसं तूप हाताला लावून मी परत थोडं मळून घेतलं आहे आणि त्यानंतर आता हाताला तेल लावून या पिठाचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे। तुम्ही हवं तर 1-1, 2-2 गोळेही बनवून लाटून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने जर एकसारखे गोळे करून घेतले की आपल्यालाही अंदाज येतो की किती प्रमाणात हा पदार्थ बनणार आहे ते। तर इथे आता मी सारख्याच आकाराचे सर्व पिठाचे 5 ते 6 गोळे करून घेतलेत। आणि त्यानंतर आता इथे मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलंय। 1 पिठाचा तयार गोळा घेतलाय, त्याला कोरडं कणिक लावून घेतलंय। हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं हे पीठ अशा पद्धतीने आणि आता लाटण्याने अलगद लाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच लाटायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं। बाजरीचं पीठ असल्यामुळे थोडेसे तडे जातात, पण काही हरकत नाही। इथे आता मी जाडसर असं लाटून घेतलंय, तुम्ही बघू शकता सर्व साईडने अगदी एकसारखं लाटून घेतलंय। आणि आपल्याला अगदी गोल पाहिजे असेल तर इथे मी आता काठ असलेलं एक डब्याचं झाकण घेतलंय, त्या झाकणाने व्यवस्थित गोल आकारात कापून घ्यायचं आहे। यामुळे आपल्याला हा पदार्थ दिसायलाही छान वाटतो। तुम्ही हवं तर असंही ठेवू शकतात न कापता। तर इथे आता एका साईडला तवा तापायला ठेवला होता, तवा अगदी छान असं तापला आहे। तयार पराठा मी टाकून घेतलाय, वरून भरपूर असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर तेलाचाही वापर करू शकतात, तूप नसेल तर। आणि आता लागेल तसं थोडं थोडं तूप लावून दोन्ही साईडने अगदी खरपूस असा हा पदार्थ भाजून घ्यायचा आहे। आणि तव्यावर हे शेकताना थोडं थोडं तूप लावत राहायचं, यामुळे अगदी छान कुरकुरीत आणि टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो। तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून झाल्या आहेत।
यामध्ये वापरलेले सर्व पदार्थ आपल्याला हिवाळ्यात शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. बाजरीचं पीठ, तीळ, त्यानंतर हिंग, मेथीची भाजी सर्वच पौष्टिक आहेत. तर अशा प्रकारेच आता मी राहिलेल्या पिठाचे पराठे बनवून घेते. हे पराठे तुम्ही नुसतेही खाऊ शकतात किंवा दह्यासोबत किंवा लोणचंसोबतही खाऊ शकतात. अगदी छान लागतं. तर अशा प्रकारे तुम्हीही अगदी आगळा वेगळा असा हा नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करा. बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आपण त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं असल्यामुळे अगदी छान असा कुरकुरीत आणि टेस्टी नाश्ता तयार होतो. वातड वगैरे काही होत नाही. तुम्ही हवं तर मुलांना टिफिनलाही देऊ शकतात. पुढचा नाश्त्याचा प्रकार आहे बटाट्याचा पराठा. हा जरा मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. इथे आता आपण चपातीसाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो, एका चपातीसाठी तेवढा पिठाचा गोळा घेऊन त्याचे 3 समान भाग करायचे आणि व्यवस्थित गोल आकार देऊन त्याला कोरडं कणिक लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता ते लहान लहान गोळे कोरडं कणिक लावून पुरीच्या आकारा एवढे लाटून घ्यायचे आहेत. तर इथे आता मी 3ही गोळ्यांचे छान पाते लाटून घेते. तुम्ही बघू शकता अगदी एकसारखे असे हे पाते लाटून घेतलेत मी. आणि त्यानंतर आपल्याकडे जी बटाट्याची चटणी असते उरलेली, सँडविच वगैरे करून जेव्हा आपली बटाट्याची चटणी उरते तर त्यापासून हे पराठे आपण बनवू शकतो किंवा तुम्ही नवीनही चटणी बनवून पराठे बनवू शकतात. तर एका पारीवर मी बटाट्याची चटणी अगदी व्यवस्थित अशी पसरवून घेतली आहे. कडेपर्यंत थोडं कोरडं कणिक टाकलं आहे. परत त्याच्यावरती दुसरी पारी ठेवली आहे आणि त्या दुसऱ्या पारीवर परत बटाट्याची चटणी अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि खूप जास्त नाही टाकायची. अगदी व्यवस्थित एक लेयर पातळसर असा व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर इथे दुसऱ्या पारीवरही बटाट्याची चटणी टाकून झाली आहे. परत कोरडं कणिक टाकून घेतलं आहे आणि वरून आता तिसरी पारी अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्यात. अशा प्रकारे कडा व्यवस्थित दाबून घेतले आहेत मी. पोळपाटला थोडंसं कोरडं कणिक लावून घेतलं आहे आणि त्यानंतर थोडंसं हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून बटाट्याची चटणी अगदी व्यवस्थित अशी पसरेल. आणि त्यानंतर आता थोडं थोडं कोरडं कणिक लावून लाटण्याने अगदी छान असा एकसारखा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. बटाट्याची चटणी केव्हाही अगदी व्यवस्थित स्मॅश करायची, नाहीतर मग पराठा फुटू शकतो लाटताना. तुम्ही बघू शकता अगदी एकसारखा असा हा पराठा लाटला जातो आहे, कुठेही फुटलेला वगैरे नाही आणि खूप छान टेस्टी लागतो. तुम्ही अशा पद्धतीने अगदी आगळ्या वेगळ्या प्रकारे हा बटाट्याचा पराठा एकदा नक्की ट्राय करा. तर एका साईडला मी तवा तापायला ठेवला होता. तवा अगदी छान तापला आहे. तव्यावर पराठा टाकून घेतला आहे आणि त्यानंतर आता भरपूर असं साजूक तूप लावून हा पराठा दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही अशा प्रकारेच मेथीचाही पराठा करू शकतात किंवा कोथिंबीरचाही पराठा करू शकतात. अगदी वेगळी पद्धत आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मी बनवलेला बटाट्याचा पराठा हा फुटतो, तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बटाट्याचा पराठा. तर इथे आता मी तूप लावून घेतलं आहे, साईड चेंज करून दिली आहे आणि अगदी छान असा कुरकुरीत असा भाजला जातो हा पराठा. तुम्हाला जर मऊ पाहिजे असेल तर थोडा कमी भाजा, कुरकुरीत पाहिजे असेल तर अगदी व्यवस्थित खमंग असा भाजून घ्या. तर मी पराठा भाजताना थोडं थोडं तूप लावून घेते आणि शक्यतो कोणत्याही प्रकारचे पराठे बनवताना साजूक तुपाचाच वापर करा, जेणेकरून ते तूप शरीरासाठी अगदी पौष्टिक आहे. नसेलच तूप तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात, काही हरकत नाही. तर इथे आता मी पराठ्याच्या दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकतात अगदी बघितल्या तोंडाला पाणी सुटेल इतका छान हा पराठा दिसतोय. तर बटाट्याचा पराठा तयार झाला आहे. पुढचा पदार्थ आहे दुधी भोपळ्याचे वडे. अगदी साधा, सोपा आणि पटकन तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे. अगदी झटपट असा आपला नाश्ता तयार होऊ शकतो. तर त्यासाठी आता इथे सर्व साहित्य घेतलं आहे मी. तर इथे एक मिडियम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे. तांदळाचं पीठ, बेसन पीठ, रवा, खसखस, जिरं, ओवा, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट,
कॉर्नफ्लोअर आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. तर सगळ्यात आधी आपण जो दुधी भोपळा घेतलेला आहे तर त्याचे दोन्ही साईडचे थोडे थोडे भाग कापून घ्यायचे आणि त्यानंतर दुधी भोपळ्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि दुधी भोपळा कापून झाल्यानंतर मधला जो बियांचा भाग असतो मऊ तर तो काढून घ्यायचा आहे. तो आपल्याला वड्यांसाठी नाही वापरायचा. तर इथे आता मी पूर्ण दुधी भोपळ्याच्या मधला जो भाग आहे तो काढून घेते. दुधी भोपळा हा शरीरासाठी अतिशय असा पौष्टिक आहे. बऱ्याच व्यक्ती वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळ्याचा आहारात समावेश करतात. तर इथे आता मी दुधी भोपळ्याचा मधला भाग काढून घेतला आहे. त्यानंतर किसणी घेतली आहे आणि किसणीने आता हा दुधी भोपळा अगदी व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे. शक्यतो जाड किसणी असेल तर तुम्ही जाड किसणीच वापरा, बारीक असेल तरी काही हरकत नाही. तर आता दुधी भोपळ्याचे सर्व काप मी व्यवस्थित किसून घेतलेत. तुम्ही बघू शकता अगदी जाडसर आणि मस्त असा किस हा तयार झालेला आहे. शक्यतो तुम्हाला जर दुधी भोपळ्याचे पदार्थ बनवायचे असतील तर लगेच किस करा, नाहीतर तो काळा पडू शकतो. आणि त्यानंतर आता त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकून घेतलं आहे. 3 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे. यामुळे वडे अगदी छान कुरकुरीत येतात. 2 चमचे बारीक रवा टाकून घेतला आहे. अर्धा चमचा ओवा टाकले आहेत. अर्धा चमचा जिरं, तुम्ही हवं तर जिऱ्याऐवजी जिरे पावडरही वापरू शकतात. 1 चमचा खसखस टाकून घेतली आहे. हिवाळ्यात खसखस शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आणि त्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेतली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात, कमी किंवा जास्त. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. दुधी भोपळ्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्ये पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलं जातं. पण तुम्हाला जर वाटत असेल थोडं कोरडं आहे तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकतात. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान असं भिजून झालं आहे दुधी भोपळ्याच्या ओलसरपणामध्येच, कारण भरपूर असा रस असतो दुधी भोपळ्याला स्वतःचाच. तर इथे आता वडे बनवण्यासाठी पीठ अगदी व्यवस्थित असं तयार झालं आहे. मिश्रण भिजून तयार आहे. आणि एका साईडला आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं. तेल अगदी व्यवस्थित असं तापवून घ्यायचं सुरुवातीलाच. आणि दुसऱ्या वाटीत जे कॉर्नफ्लोअर घेतलं होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून पातळसर असं बॅटर करून घ्यायचं आहे. आणि आता जे मिश्रण आपण भिजवलेलं आहे वड्यांसाठी त्याच्यातला थोडा थोडा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. अशा प्रकारे हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही पाणी किंवा तेल लावू शकतात हाताला. व्यवस्थित वड्याचा आकार द्यायचा आहे. तुम्ही हवं तर आपण भजे बनवतो त्या पद्धतीनेही हे वडे बनवू शकतात. आणि त्यानंतर कॉर्नफ्लोअरचं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे थोडंसं लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर असेल तर वापरा, नसेल तरी काही हरकत नाही. आणि त्यानंतर आता तयार वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. 3 किंवा 4 तेलात मावतील तितके वडे तुम्ही बनवू शकतात. आणि लो टू मिडियम फ्लेमवर अगदी छान असे तळून घ्यायचे आहेत. तर अगदी पौष्टिक आणि चविष्ट तसेच पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. तुम्ही हवं तर सुट्टीच्या दिवशीही हा बेत करू शकतात. अगदी टेस्टी असे हे वडे लागतात. आणि लहान मुलं जर दुधी खायला कंटाळा करत असतील तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने अगदी चटपटीत कुरकुरीत असे हे दुधीचे वडे बनवून नक्की खाऊ घालू शकतात. बघा त्यांनाही आवडतील. तर इथे आता वडे अगदी छान असे तळले जात आहेत. आणि कॉर्नफ्लोअरमुळे हे वडे भरपूर वेळ असे कुरकुरीत राहू शकतात. तर आता वडे तळून झालेत, मी काढून घेतले आणि राहिलेले वडेही तळून घेते. तर अशा प्रकारे अगदी चटपटीत आणि टेस्टी असे दुधी भोपळ्याचे वडे तयार झाले आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल. आणि खूप छान लागतात, कुरकुरीत मस्त लागतात वडे. आणि तुम्ही नुसतेही खाऊ शकतात किंवा दह्यासोबतही खाऊ शकतात. मी दह्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आहे. ज्वारीचं थालीपीठ हा पदार्थ बनवणार आहोत.
अगदी टेस्टी लागतो। तर त्यासाठी मी इथे आता एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे ज्वारीचं पीठ घेतलंय। तुम्ही हवं तर वाटीने मोजलं तर हे पीठ 1 वाटी आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। तर इथे मी पीठ टाकून घेतले वाटीत आणि त्यानंतर एक लहान आकाराचा कांदाही अगदी छान बारीक कापून तोही टाकून घेतलाय आणि इथे आता एक हिरवी मिरचीही बारीक कापून टाकून घेतली आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि इथे आता एक अर्धी वाटी भरून मी मेथीची भाजी घेतली आहे। ती निवडून स्वच्छ धुवून आणि मग अशा प्रकारे बारीक कापून टाकून घ्यायची आहे। मेथीच्या भाजीमुळे या थालीपीठला अगदी अप्रतिम अशी टेस्ट येते। तर मेथी बारीक कापून टाकून घेतली आहे। इथे मी आता कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीरही स्वच्छ धुवून आणि त्यानंतर बारीक कापून आणि मग टाकायची आहे। अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलंय। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर इथे आता मी मीठ टाकून घेतलंय आणि आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। लगेच आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा, आधी कोरडंच सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून छान सैलसर असं हे पीठ भिजवून घ्यायचंय, जेणेकरून पोळपाटवर आपल्याला याचे थालीपीठ हाताने थापता येतील इतकं हे छान सैलसर भिजवायचंय। खूप पातळही नाही आणि खूप घट्टसरही नाही। तर इथे पीठ भिजून झालेलं आहे। त्यानंतर आता मी हातावर अर्धा चमचा तेल घेतलंय। तेलही या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचंय। यामुळे आपण जे थालीपीठ बनवतो ते अगदी खुसखुशीत तयार होतात। तर तेल लावून मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि इथे आता पोळपाटवर मी कॉटनचा रुमाल ओला करून टाकून घेतलाय। वरून थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि आता भिजवलेल्या पिठापैकी एक लहान आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे। आपण चपातीला घेतो तेवढंच पीठ घ्यायचंय आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून छान थालीपीठ थापून घ्यायचंय। अगदी पातळसर असं थापायचंय, जेणेकरून ते भाजल्यावर अगदी छान कुरकुरीत असं येईल। तर इथे थालीपीठ थापून झालंय। एका साईडला तवा तापलेला आहे, तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचंय। तेल व्यवस्थित पसरवून झालं की आता तयार थालीपीठ कपड्यासकट अशा प्रकारे तव्यावर टाकून कपडा काढून घ्यायचा आहे। साईडने तुम्ही थोडंसं तेलही टाकू शकतात आणि वरची साईड थोडी कोरडी झाली की अशा प्रकारे आता त्याची साईड चेंज करून द्यायची आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचंय। तेलाचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकतात। तर इथे अगदी छान असं दोन्ही साईडने भाजून झालंय थालीपीठ, तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असं हे भाजून झालंय। तर मी हे थालीपीठ आता काढून घेते आणि राहिलेल्या पिठाचेही थालीपीठ करून घेते। अगदी टेस्टी आणि पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो आणि ज्वारीच्या पिठाचा बनवलेला असल्यामुळे अगदी पौष्टिकही आहे। हिवाळ्यात हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कारण हिवाळ्यात ज्वारीचं पीठ, मेथीची भाजी सर्वच पौष्टिक येतं आणि अगदी घरातल्या साहित्यात आपण हे थालीपीठ बनवू शकतो, तोही उरलेल्या चपातीपासून। तर अगदी 5 मिनिटात हा नाश्ता तयार होतो। तर अगदी साधा सोप्पा पटकन तयार होणारा आहे। तर त्यासाठी मी इथे एका मोठ्या वाटीत 4 ते 5 चमचे बेसन पीठ घेतलंय। त्यानंतर त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय। पाव चमचा हळद टाकली आहे आणि इथे अर्धा चमचा ओवा घेतलाय। त्या अशा पद्धतीने हातावर क्रश करून टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेत, ते कांदे टाकून घेतले। चवीनुसार मीठ टाकलंय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर अगदी छान असं भिजवून घ्यायचंय। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। आपण भज्या बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात कन्सिस्टन्सी। तर त्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे। कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बॅटर भिजवून तयार आहे। त्यानंतर इथे मी तवा तापायला ठेवलाय। तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि इथे आता मी सकाळची उरलेली जी चपाती आहे ती इथे वापरलेली आहे। तुम्ही हवं तर लगेच तयार केलेली गरम गरम चपातीही वापरू शकतात। आणि त्यानंतर आता एका टोमॅटोचे मी असे गोल काप करून घेतलेत। ते काप या चपातीच्या अर्ध्या भागावर मी ठेवून घेतलेत। तुम्हाला 2 प्रकारे हा नाश्ता मी बनवून दाखवते। फक्त बॅटर वापरून आणि व्हेजिटेबल वापरूनही आपण तो बनवू शकतो। त्यानंतर इथे शिमला मिरची ही मी अशा पद्धतीने उभी कापून घेतली, बारीक काप करून घेतलेत।
शिमला मिरचीचे कापही व्यवस्थित पसरवून घेतले। तर इथे आता टोमॅटो आणि शिमला मिरची व्यवस्थित पसरवून घेतली या अर्ध्या साईडलाच। आणि इथे आता एक हिरवी मिरची घेतली, अगदी बारीक कापून टाकायची। तुम्ही जर लहान मुलांना हा नाश्ता देत असाल तर मिरची नाही टाकली तरी चालेल। तर मिरची कापून मी टाकून घेतली आणि तयार केलेलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने आता व्यवस्थित टाकून घ्यायचंय। पूर्ण शिमला मिरची आणि टोमॅटो व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे। तर अर्ध्या साईडला मी असं तुम्हाला करून दाखवलंय आणि त्यानंतर उरलेलं बॅटर अर्ध्या साईडला टाकून घ्यायचंय। तर प्लेन अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात किंवा टोमॅटो शिमला मिरची टाकूनही हा नाश्ता बनवू शकतात। तर अगदी 1 ते 1.5 मिनिट झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे मी, नाहीतर चपाती खाली जळू शकते। तर थोडी वरची साईड सेट झाली की याची साईड आता चेंज करून द्यायची, अगदी अलगद साईड चेंज करायची आहे। तर तुम्ही बघू शकता चपाती अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे। त्यानंतर साईडने थोडंसं तेल टाकून घेतलंय, तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता। तर अगदी 1 ते 1.5 मिनिट झाकण ठेवायचं आहे। तर 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलंय मी, तुम्ही बघू शकता कलर अगदी सुंदर आलेला आहे। खालची साईडही दाखवते मी तुम्हाला, तुम्ही बघू शकता बेसन पिठाची साईडही अगदी छान अशी भाजून झाली आहे। तर लो टू मीडियम फ्लेमवर छान हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता त्याचे पीस करून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता। तर तुम्ही बघू शकता भाज्या टाकूनही आपण हा नाश्ता बनवू शकतो आणि प्लेन बॅटर टाकूनही हा नाश्ता आपण बनवू शकतो। खूप छान टेस्ट लागते। तर शिळी चपाती जर तुमच्याकडे शिल्लक राहत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा नवीन प्रकारचा नाश्ता आहे एकदा नक्की ट्राय करून बघा। नुसता खाल्ला तरी चालतो किंवा तुम्ही केचप सोबत चटणी सोबत खाऊ शकतात। तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि अगदी 5 मिनिटात हा नाश्ता तयार झालाय। तर तुम्ही एकदा हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा। हा एक नाश्त्यासाठी अगदी उत्तम असा पदार्थ आहे, खूप टेस्टी लागतो। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, आपण तांदळाची भाकरी बनवण्यासाठी वापरतो तेच घेतलंय। एक लहान आकाराचा कांदा अगदी छान बारीक कापून घ्यायचा आहे, तोही टाकून घेतलाय। आणि इथे आता अर्धी वाटी मेथीची भाजी घेतली आहे, ती निवडून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आणि अशा प्रकारे बारीक कापून घ्यायची आहे। मेथीमुळे हा पदार्थ अगदी सुंदर लागतो, टेस्ट खूप सुंदर लागते। आणि त्यानंतर आता एक हिरवी मिरची मी अगदी बारीक कापून तीही टाकून घेतली आहे। अर्धा चमचा लाल तिखट टाकलंय, तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। आणि इथे आता 2 मीडियम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेत, वरची साल काढून। हे उकडलेले बटाटे अशा पद्धतीने हाताने चुरून टाकून घ्यायचे। तुम्ही हवं तर किसणीनेही किसून टाकून घेऊ शकतात। तर इथे मी आता बटाटे टाकून घेतलेत। भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीरही बारीक कापून टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरमुळे हा पदार्थ अगदी छान लागतो। तर कोथिंबीरही बारीक कापून मी टाकून घेतली आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। आणि हे सर्व साहित्य आता पाणी न टाकता आधी अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स करताना जे उकडलेले बटाटे टाकलेले आहेत तेही चुरले जातात, व्यवस्थित मिक्स होतं। आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आपल्याला हाताने थालीपीठ थापता येतील इतपत पातळ हे भिजवायचं आहे, खूप घट्टसरही नाही आणि खूप पातळही नाही। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असा गोळा तयार झालाय। त्यानंतर मी 1 चमचा तेल घेतलं हातावर आणि ते तेल टाकून परत हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं। यामुळे हा पदार्थ अगदी छान असा खुसखुशीत येतो। पीठ भिजवून तयार झालंय। त्यानंतर इथे आता मी पोळपाटवर एक कॉटनचा रुमाल ओला करून टाकून घेतलाय, वरून थोडासा पाण्याचा शिपका मारलाय आणि भिजवलेल्या पिठामधला एक लहान गोळा घेऊन आपण चपातीला जेवढं पीठ घेतो तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, हातावर व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर आता पोळपाटवर ठेवून अशा पद्धतीने हाताला तेल किंवा पाणी लावून व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। अगदी छान पातळसर असं थापायचं आहे। तर इथे आता मी थापून घेतलाय व्यवस्थित, अगदी छान पातळसर। आणि त्यानंतर अगदी थोडं 3 ते 4 थेंब तेल टाकून घ्यायचंय, तेलही हाताने अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं। आणि एका साईडला आता तवा तापायला ठेवला होता, तवा अगदी छान तापलाय, तर थोडंसं तेल टाकून घेतलंय मी।
तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि आता हे तयार थालीपीठ अशा पद्धतीने हातावर घ्यायचं आहे आणि त्यानंतर तव्यावर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तुम्ही हवं तर रुमालासकटही टाकू शकता किंवा अशा पद्धतीने हातावर घेऊनही टाकू शकता तव्यावर। साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि वरची साईड थोडी कोरडी झाली की त्यानंतर आता उलटने याची साईड चेंज करून द्यायची आहे अशा प्रकारे। आणि आता लागेल तसं थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईडने अगदी छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। सिंधी भाषेत याला डोडा असं म्हणतात, सिंधी डोडा। तर आपण याला मेथीचा पराठा किंवा तांदळाच्या पिठाचा पराठाही म्हणू शकतो किंवा थालीपीठही म्हणू शकतो। तर अशा प्रकारे दोन्ही साईड भाजून झाल्यात। राहिलेल्या मिश्रणाचेही मी पराठे करून घेतले आहेत। तर अगदी छान टेस्टी असा हा पदार्थ लागतो। तुम्ही हवं तर नुसते खाल्ले तरीही चालेल किंवा लोणचं सोबतही खाऊ शकतात, दही सोबत खाऊ शकतात। तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि अप्रतिम असा हा नाश्त्याचा प्रकार तयार झालाय। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा पदार्थ तयार होतो आणि टेस्ट तर अप्रतिम लागते।